दुःखाचे डोंगर दाखविसी बळे बांधोनी या देसी काळा हाती ऐसे काही चित्ती आले तुझ्या आम्ही देवा तुझी केली होती आशा बरवे ऋषिकेशा कळो आले नामा म्हणे देवा करा माझी कीव नाही तरी जीव घ्यावा माझा बळे बांधोनी या देसी काळा हाती ऐसे काही चित्ती आले तुझ्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा भूमी जिथे वाढले मी नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभु पाय दोनी चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो आओ जी चलो आओ जी प्रभु श्री रामचंद्र भगवान की चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हरि कीर्तन में ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा अकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फुल अश्वत्थ फुल वृक्षास आले जिथे गीत ओवी सवेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आता जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दाते मुनीन्द्रम समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संतांतिया त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका देवा तुझा माझा कारे वैरकार दुःखाचे डोंगर दाखविसी बळे बांधोनी या देसी काळा हाती ऐसे काही चित्ती आले तुझ्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगाचा चालक मालक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवार भक्त असणारे नामदेव महाराज
यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आज या ठिकाणी हा अभंग निवडण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे मायबापानो, आज या ठिकाणी तुम्ही आम्ही या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचा आधार, या परिवाराचा बाप निघून गेला, त्याला 1 वर्ष पूर्ण झाली. कैलासवासी वैकुंठवासी हे दादा आपल्याला सोडून गेले, त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. हा परिवार पोरका झाला, या परिवाराला दुःख झालंय आणि त्या दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या वाटेला आलेली सेवा आणि ते योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, कैलासवासी वैकुंठवासी जनार्दन गजानन ठोंबरे या जनार्दन गजानन ठोंबरे या दादांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली. टेंबरे हा परिवार दुःखी झालाय, हा परिवार पोरका झालाय, सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय की त्यांचा बाप, त्यांचा पती, सगळ्यांना वाईट वाटतंय. सगळी नाती बाजूला सोडून हे दादा निघून गेलेत, त्याला 1 वर्ष पूर्ण झाले. हा परिवार पोरका झालाय, हा परिवार दुःखी झालाय. पण ऐका रे माई बापानो, या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना माझं सांगणं असेल, सगळ्यांना माझी विनंती असेल, या परिवारातला तुमचा दादा, तुमचा बाप, तुमचा पती तुम्हाला सोडून निघून गेला म्हणून कधीच त्या देवाला दोष द्यायचा नाही. अरे मृत्यू लोकामध्ये जेवढा जीवन जगण्याचा काळ तुमच्या या दादांना दिला होता ना, तेवढा काळ या मृत्यू लोकामध्ये जीवन जगले आणि वरून देवाचं बोलवणं आलं की दादांना हा देह सोडून जावं लागलं. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतं, बसलेले प्रत्येकाला मरावं लागतं. मरणापुढं कुणाचं काहीच चालत नाही, कारण जन्म जया मृत्यू तया. अरे जो जन्माला आलाय ना माई बापानो, त्याला 1 दिवस जावं लागणार आहे, त्याला 1 दिवस मरावं लागणार आहे. मग मरणाच्या पुढं माणसाचं काही सुद्धा चालत नाही. मग कधी एकेकाळी तो काळ येणार आहे आणि त्या काळाच्या तोंडात तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. काळाला कुणाचा बाप कळत नाही, काळाला कुणाचा पती कळत नाही. आज आपण जर त्या दादांच्या फोटोकडे बघितल्यानंतर दिसतंय की मध्य अवस्थेमध्ये दादांना जावं लागतंय. ऐका, माणसाने कधीतरी जावं लागणार आहे, कारण येण्याला सुद्धा निमित्त लागतं, जाण्याला सुद्धा निमित्त लागतं. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. जो जन्माला आलाय ना माई बापांनो, त्याला 1 दिवस निश्चित जायचंय. जन्म जया मृत्यू तया. मरण कुणाला सुद्धा चुकत, मरणाला कुणाचा बाप कळत नाही, कुणाचा पती कळत नाही, कुणाचा मुलगा कळत नाही, कुणाचा भाऊ कळत नाही, कुणाचा काका कळत नाही, कुणाचा मामा कळत नाही. अरे तो काळ आहे, त्या काळाला कोणतीच नाती कळत नाही. आणि काळ समोर आला ना माई बापानं, इथं कुणाचं काही सुद्धा चालत नाही. मग काळाला आल्यानंतर कधीतरी काळासोबत तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे. काळापुढं कुणाचं काहीच चालणार नाही. सगळे आपण इथं जमलोय, सगळ्यांना दुःख झालंय. ऐका, सगळं नियोजन सुंदर दिसतंय, मंडपही सुंदर दिसतोय, पण या सुंदर मंडपाला दुःखाची झालर लागलेली आहे. इथं बसलेला प्रत्येक जण दुःखी आहे. का तर आज या परिवाराचा करता धरता पुरुष, या परिवाराचा पुरुष निघून गेलाय, या परिवाराचा आधार निघून गेलाय. त्या लता काकूंना वाईट वाटतंय की त्यांचा पती, त्यांचा मालक त्यांना सोडून निघून गेलाय. त्या काजल ताईला, त्या प्रमोद दादाला सुद्धा वाईट वाटतंय की त्यांचा बाप त्यांना सोडून निघून गेलाय. पण या मृत्यू लोकामध्ये जेवढा जीवन जगण्याचा काळ तुमच्या बापाला दिला होता ना, तेवढा काळ जीवन जगले आणि वरून देवाचं बोलवणं आलं की त्यांना हा देह सोडून जावं लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, मग काळापुढं कुणाचं काहीच चालत नाही. अरे काय दोष होता? नामदेवराय जगाच्या बापा समोर जाऊन उभा राहिले होते. जगाचा बाप विटेवरती करकटेवरती हात देऊन उभा राहिलेला आहे आणि तेच नामदेवराय जगाच्या बापा समोर उभे राहिले तर जगाच्या बापाला म्हणताय, देवा सांगणारे देवा तुझा माझा का रे वैरकार झाला. तर जगाच्या बापाला नामदेवरायांनी भांडावं. बाबा नामदेवराय म्हणताय, देवा तू आमचा वैरी झाला रे देवा. सांगणारे देवा का तुझा माझा वैरकार झाला. जसं नामदेवराय देवाला भांडायचे ना, तसं आज या टेंबरे परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी सुद्धा त्या देवाला भांडावं आणि त्या देवाला म्हणावं, देवा आमच्या या टेंबरे परिवारानं काय तुझं वाईट केलं होतं. अरे काय आमचा दोष होता. त्या लता काकूंना सुद्धा म्हणावं त्या देवाला, देवा माझ्या मध्य अवस्थेमध्ये माझ्या कपाळाचं कुंकू, माझा पती, माझा मालक मला सोडून घेऊन गेला. मी काय तुझा वाईट केलं होतं रे देवा. त्या काजल ताईनं, त्या प्रमोद दादांनी सुद्धा म्हणावं, देवा आमचा बाप, आमचा आधार, आमचा स्वाभिमान, आमचा बाप आम्हाला सोडून निघून गेला. सांगणारे देवा तू आमचा वैरी का रे झाला. काय आम्ही तुझं वाईट केलं होतं. जसे नामदेवराय देवाला भांडायचे ना, तसं या परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी देवाला भांडावं आणि देवाला म्हणावं, देवा तुझा माझा का रे वैरकार झाला.
अरे देवा, पूर्वीचा काळ वाईट होता. आमच्या बापानं आता कुठं सुखाचा संसार उभा केला होता, सुखाचे दिवस आले होते. पण देवा, खरंच तुला हे बघवलं नाही रे देवा. देवा, पुन्हा दुःखाचे डोंगर तू आम्हाला दावले. दुःखाचे डोंगर दाखविसी बळे बांधोनी या देसी काळा हाती. अरे देवा, नेणाराही तूच आहे आणि जन्माला आणणाराही तूच आहे. फक्त आणि फक्त सगळं न्यायला द्यायचं काम त्या यमाच्या हातात तू केलंय. पण यमाच्या सुद्धा, यमावरती सुद्धा तुझा अधिकार आहे रे देवा. बळे बांधोनी या देसी काळा हाती. अरे जन्माला घालतोय तू आणि एक दिवस आमचाच हा देह काळाच्या स्वाधीन करायला सांगतोय. ऐसे काही चित्ती आले तुझ्या. काय रे असं मनात आलं देवा तुझ्या? माणसाला जन्माला घालायचं आणि एक दिवस मारायचं. नामदेवराय देवाला भांडतायत आणि नामदेवराय देवाला म्हणतायत, आम्ही देवा तुझी केली होती आशा. बरवे ऋषिकेशा गळो आले. आम्ही देवा तुझी आशा केली होती. तू सगळ्या जगाला चालवतो, सगळ्याचा बाप आहे, सगळ्या जगाचा मालक आहे. आम्ही तुझी आशा केली होती. पण देवा, आता आम्हाला समजलंय खरंच तू आमचा वैरी झाला रे. कारण जन्मालाही तूच घातलं आणि आम्हाला मारलं सुद्धा तूच. नामा म्हणे देवा करा माझी कीव, नाही तरी जीव घ्यावा माझा. नामदेवराय म्हणतायत, देवा एकतर माझी कीव तर कर, नाहीतर हा माझा जीव तरी घे. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नामदेवराय अभंगामध्ये देवासोबत भांडतायत, देवाला विनंती करतायत, देवाला बोलतायत. हा अभंग निवडण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे. आज या जनार्दन दादांच्या फोटोकडे बघितल्यानंतर दिसतंय बाबा, आज त्यांचं मध्य अवस्थेमध्ये जाणं झालं का नाही? जाणं झालं. काय वैर केलं होतं का या परिवारानं देवासोबत? या परिवाराचा हा आधार गेला. त्यांच्या फोटोकडे बघितल्यानंतर दिसतंय त्यांचं जाण्याचं वय सुद्धा नव्हतं, पण त्यांना जावं लागलं. मरण हे मरण असतं. मायबापानं इथं मरण कुणाला सुद्धा चुकत नाही. गरीबाला सुद्धा मरावं लागतं, बंगल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं, रस्त्यावरती झोपणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं, साधू संतांना सुद्धा मरावं लागतं, देवाला सुद्धा मरावं लागतं आणि माणसाला सुद्धा मरावं लागतं. सगळ्याला मरावं लागतं. चांगल्या माणसाला मरावं लागतं, वाईट माणसाला सुद्धा मरावं लागतं. हे सगळं कोण चालवतो? देव चालवतो. काही जण आमच्या जवळ येतात आणि आम्हाला प्रश्न करतात, ताई तुम्ही एवढं देवाचं नामस्मरण करता, कीर्तन करता, मर मरता, देवाला माझं माझं म्हणता, कीर्तन करता, भजन करता, देवाला आपलं म्हणता, मग तुम्ही काही मरणार नाही वे? आता हे कुणाचं झालं? जे वाईट विचाराचे माणसं आहेत त्यांचं म्हणणं काय झालं? तो तुम्ही मरता, देवाला माझं म्हणता, देवाचं नामस्मरण करता, कीर्तन करता, भजन करता, मग तुम्ही काय मरणार नाही वे? मी सांगते बाबा, आम्ही सुद्धा मरणार आहे. मग ती म्हणतात, आमचं बरं नाही वय, खाऊन पिऊन निवांत ल्यावं, नेसावं, फिरावं, जीवनाचा आनंद घ्यावा, कशाला भजन कीर्तन करावं, कशाला देवाजवळ जावं? तुम्हीही मरणार आहे, आम्हीही मरणार आहे. ऐका बाबा, हे झालं नास्तिक माणसांचं म्हणणं. नास्तिकाला सुद्धा मरावं लागतं आणि चांगल्या माणसाला सुद्धा मरावं लागतं. मरण हे मरण असतं, मरणाला चांगलं वाईट कळत नाही. पण ऐका रे बाबा, जन्माला येणं आपल्या हातात नाही आणि मरणं सुद्धा आपल्या हातात नाही. पण त्या दोन्ही मध्ये जे आयुष्य देवानं दिलंय ना, ते कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. मग आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं. मेल्यानंतर स्वर्गाला जायचं, वैकुंठाला जायचं का नरकाला जायचं, हे कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. कर्मा पुढं कुणाचं काही सुद्धा चालत नाही. काळ आपल्या जवळ आला की काळा पुढं कुणाचं काही सुद्धा चालत. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, घडोघडी काळ वाट याची आहे, आज किती आहे अवकाश, आज किती आहे अवकाश, किती आहे सावकाश, आज किती आहे घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे काळ
याची वाट पाहतो माई बापानो. जन्माला आल्यापासून काळ या देहाची वाट पाहतो. काळ आल्यानंतर बसलेले प्रत्येकाला काळाच्या तोंडात जायचे, काळासोबत मरायचे. काळा पुढं कुणाचं काही चालत नाही, काळाला कुणाचा सुद्धा बाप कळत नाही. आज काय या दोन्ही लेकरांना त्यांच्या बाप गेल्याचं दुःख वाटतंय, पण त्या जगाच्या बापानं स्वतःच्या बापाला सुद्धा सोडलं नाही. आज या प्रमोद दादाचा आणि त्या काजल ताईचा जरी बाप गेला असला ना, तरी तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका बाबांनो. त्या जगाच्या बापानं, त्या देवानं स्वतःच्या बापाला सुद्धा सोडलं नाही. अरे हे जग ज्याच्या सत्यानं चालतं ना, त्या प्रभू श्रीरामचंद्राच्या बापाला, राजा दशरथाला सुद्धा जावं लागलं, मरावं लागलं. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या बापाला, वसुदेवाला सुद्धा मरावं लागलं. देवानं स्वतःच्या बापाला सोडलं नाही, मग तुमच्या आमच्या बापाला सोडेल का देव? सोडणार नाही. मग काळा पुढं कुणाचं काहीच चालत नाही. पण खरंच आज वाईट वाटतंय बाबा. त्या दादांच्या फोटोकडे बघितल्यानंतर दिसतंय की वयही झालं नव्हतं, मध्य अवस्थेमध्ये मरण आलं. वाईट वाटतंय. काय या परिवारानं दोष केला होता? काय या परिवारानं देवाचं वाईट केलं होतं की जेणेकरून देवानं या परिवाराचा आधार, या परिवाराचा बाप या परिवाराला सोडून घेऊन गेलाय? पण ऐका, नामदेवराय देवासमोर उभा राहायचे, नामदेवराय देवाला भांडायचे. दोन्ही बाजूने विचार करा. सगळ्यात लाडके देवाचे भक्त कोण? नामदेवराय. देवाचे सगळ्यात लाडके लढीवार भक्त कोण? नामदेवराय होते. कधी एकेकाळी नामदेवरायांनी जगाच्या बापाला नैवेद्य खायला लावावा एवढा अधिकार त्या नामदेवरायांचा होता. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय, भक्ती म्हटलं की नामदेवराय. किती भक्ती करावी नामदेवरायांनी बाबा. आज आम्ही कीर्तन करतोय, पण सगळ्यात अगोदर पंढरपूरच्या वळवंटामध्ये कीर्तन कुणी करावं? नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि जगाच्या बापानं कीर्तनामध्ये नाचावं. आता आपण नाचतोय, पण ऐका, कधी एकेकाळी अरे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये देवाचे लाडके लढीवार भक्त असणारे माझे नामदेवराय, त्या नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि एवढं कीर्तनामध्ये दंग व्हावं, एवढ्या जगाच्या बापाची भक्ती करावी आणि ते कीर्तनात एवढं दंग व्हावं, एवढी भक्ती करावी, एवढं नामस्मरण करावं. त्या देवानी सहज नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये यावं आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये येऊन देवानं एवढं नाचावं की नाचता नाचता देवाचा पितांबर नामदेव कीर्तन करी पुणे देवनाथ पांडुरंग जनी मने ध्यान देवा भोला अभंग जनी मने ध्यान देवा भोला अभंग नामदेव कीर्तन करी पुणे देवनाथ पांडुरंग कीर्तन कडी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देवानं नाचावं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देवाचा पितांबर गळतो, एवढा नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचतो. असे अधिकार संपन्न संत नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. गेला कधी औंढा नागनाथला, नांदेडच्या तिकडे औंढा नागनाथ माहित आहे ना तुम्हाला? नामदेवरायांनी कीर्तन करावं. कीर्तन केल्यानंतर लोकांना, या समाजातल्या लोकांना चांगलं कधी भगवत, चांगलं कधीच लोकांना दिसत नाही. ऐका बाबांनो, तुम्हाला माझी विनंती असेल, तुम्हाला माझं सांगणं असेल, एखादं चांगलं काम करायचं असेल तर लोकांना सांगू नका. कारण आजकाल लोक म्हणतात की मांजर आडवी आल्यानंतर काम होत नाही. पण मी तर म्हणेल मांजरा 10 आडवी येऊ द्या, काम होईल. पण माणूस एक जरी आडवा आला तरी काम होणार नाही. आणि आता मांजरीपेक्षा जास्त माणसंच आडवी येतात, म्हणून माणसाची कामं काय होत नाहीत बाबा. म्हणून ऐका, नामदेवराय चांगले होते. नामदेवराय देवाचं नामस्मरण करायचे, कीर्तन करायचे. जगाच्या बापाला ते कीर्तन आवडायचं आणि जगाचा बाप कीर्तनामध्ये येऊन नाचायचा रे माय बापानो. पण ऐका माझ्या माय बापानो, या समाजातल्या लोकांना ते सहन नाही झालं. समाजाला कधीच आपलं चांगलं सहन होत. लोकांना राग यायला लागला. लोकांनी नामदेवरायांना सांगितलं, बाबा देवाच्या मंदिरासमोर तुम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार नाही, तुम्ही मंदिराच्या पाठीमागं जाऊन कीर्तन करा. माझ्या नामदेवरायांना लोकांनी कुठं? मंदिराच्या पाठीमागं जाऊन कीर्तन करायला लावलं. ऐका माय बापानो, आपल्याला साथ देणारी, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला साथ देणारी आणि आपल्याला पाठिंबा देणारी माणसं कमवा. कारण आपली पाठीमागं चर्चा करणारी, आपल्याला पाठीमागं नावं ठेवणारी आपल्याला भरपूर लोक भेटतात, पण साथ देणारी आणि पाठिंबा देणारी माणसं ठराविकच भेटतात. म्हणून साथ देणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या माणसांना कमवा. जास्त पाठीमागं चर्चा करणाऱ्यांना आपल्या जवळ करू नका. अरे नामदेवरायांनी पाठीमागं जावं, जगाच्या
जगाच्या बापाचं नाम घ्यावं, जगाच्या बापाच्या कीर्तनामध्ये दंग व्हावं. गेला कधी औंढा नागनाथला तर बघा माझ्या नामदेवरायांनी मंदिराच्या पाठीमागं कीर्तन करतायत, म्हणून माझ्या जगाच्या बापानं सुद्धा काय केलं, मंदिर फिरवलंय की नाही. मंदिर नामदेवानं कीर्तन करावं पाठीमागं, म्हणून जगाच्या बापानं मंदिर फिरवावं आणि मंदिराचं तोंड नामदेवरायांना फिरविले देऊळ जगमाची ख्याती नामदेवाची दूध प्याला नामदेवाची दूध प्याला फिरविले देऊळ जगमाची ख्याती नामदेवाची दूध प्याला नामदेवाची दूध फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेव हाती दूध प्याला. नामदेवरायांनी जगाच्या बापाला काय केलं, बसलेले नामदेवरायांच्या हातचा जगाच्या बापांनी नैवेद्य खाल्ला की नाही. अरे कधी एकेकाळी पंढरीचा पांडुरंग परमात्मा विटेवरती करकटेवरती हात देऊन उभा राहिलेला आहे आणि त्याच जगाच्या बापा समोर जाऊन नामदेवराय उभा राहिलेले आहेत आणि नामदेवराय जगाच्या बापाला म्हणतायत, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, हे गजानना, हे चतुरानना, किती वर्ष झालं, किती पिढ्या झालं असा विटेवर आणि करकटेवरती हात देऊन उभा आहे रे देवा. देवा कधी कोण तुला नैवेद्य आणत नाही, कधी कोण तुला जेव म्हणत नाही, कधी कोण तुला महाप्रसाद द्यावत नाही, कधी कोण तुला माझ्या घरी चल म्हणत नाही. बसलेले तुम्हाला माझा एक साधा आणि सोपा प्रश्न आहे. विचारू का देव कुणाला आवडतो, देव कुणाला, अशाने हात वरती करा बाबा. देव आवडतो अशांनी. मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे की नाही, आहे ना. कीर्तन संपेपर्यंत तरी हो म्हणा बाबा, आहे ना. हा, देव कुणाला आवडतो, लाजू नका, हात वरती करा बाबा. देव आवडतो ना तुम्हाला, वा वा. हा बरं मला सांगा, कुणाला वाटतं की देवानं आपल्या घरी यावं, हात वरती करा. देवानं आपल्या घरी यावं कुणाला वाटतं, वा वा. सगळ्यांना वाटतं देवानं, देव सगळ्यांना आवडतो, देवानं आपल्या घरी यावं सगळ्यांना वाटतं. आणि कुणाला वाटतं आपण लवकर देवाच्या घरी जावं. हा, घाबरले की काय सगळे, सगळ्यांचे हात खाली झाले, निम्मे तर घाबरलेच बाबा. आपल्या सगळ्यांना देव आवडतो. अरे आपल्या सगळ्यांना वाटतं त्या जगाच्या बापानं, त्या देवानं आपल्या घरी यावं, पण कुणालाच वाटत नाही की आपण त्या देवाच्या घरी जावं. पण ऐका रे माई बापांनो, जन्माला आलेल्या प्रत्येकाला त्या देवाच्या घरी जावं लागणार आहे. पण बसलेले मला सांगा, सुतक आपल्याला पडल्यावर आपण जेवण करतो का, सुतक आपल्याला पडल्यावर आपण जेवण करतो का बाबा, करतो. देवाला नैवेद्य दावतो का, दावत नाही. सुतक आपल्याला पडल्यावर आपण आंघोळ करतो का, करतो. देवाला आंघोळ घालतो का, घालत नाही. आता मला प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्यावर बोलत चला. सुतक आपल्याला पडलंय, आपण आंघोळ करतो, देवाला आंघोळ घालत नाही, देवपूजा करत नाही. सुतक आपल्याला पडलंय, आपण जेवण करतो, देवाला नैवेद्य दावत नाही, देवाला महाप्रसाद दावत नाही. आता मला एक सांगा, नेमकं सुतक पडलंय आपल्याला का देवाला, कुणाला पडलंय. आपलं कसं आहे, माणसांचं शास्त्रात काय बसतं हे महत्वाचं नाही, तर आपल्या शास्त्रात काय बसतं हे जास्त महत्वाचं आहे. माणसाचं कसं आहे, शास्त्र काय सांगतं याचं आम्हाला काय घेणं देणं नाही, आमच्या शास्त्रात काय बसतं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. माणसाची मन हलकट असू नयेत, मन हलकं असावं, पण हलकट आणि हलकं कळतं ना फरक तुम्हाला, दोन आहे, हलकट आणि हलकं. आता हलकं कुणाला म्हणायचं आणि हलकट कुणाला म्हणायचं. एक माणूस आजारी पडला, काय पडला, बोलत चला जरा काहीतरी रिॲक्शन द्या, म्हणजे मला समजतंय तुम्ही आहे म्हणजे जागे, गेले झोपी गेले नाही असं समजतंय, जागे ना. एक माणूस आजारी पडल्यावर कुठं जाता बाबा तुम्ही, बोला ना. ओके का तुम्ही सगळे, आजारी आहे का, बहिरे आहे का, मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे ना, मग बोला जरा. आजारी पडल्यावर कुठं जाता, दवाखान्यामध्ये जाता, हॉस्पिटलमध्ये जाता. एक माणूस आजारी पडला, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं बाबा फार मोठा आजार झालाय, ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन झाल्यानंतरही हा व्यक्ती वाचेल का नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकणार नाही. मग वाचणार नाही याची गॅरंटी देऊ शकणार नाही म्हटले. 10-12 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवला, ॲडमिट केलं, 5-6 लाख रुपये खर्च केला. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. डॉक्टर साहेब आले, डॉक्टरांनी सांगितलं बाबा ऑपरेशन सक्सेसफुल झालं, तो वाचला, आज तुम्ही त्याला डिस्चार्ज
डिस्चार्ज देणार आहे, आज तुम्ही त्याला घरी घेऊन जा. आता ज्याचा हलकं मन होतं तो काय म्हटला, देवाला विनंती केली, हात जोडला आणि देवाला म्हटला, देवा बरं झालं रे त्याला तू वाचवलं. ज्याचा हलकं मन आहे तो म्हटला. पण हलकट मनाचा काय म्हटला, अरे काय देवाला हात जोडतो, काय देवाला नमस्कार करतो, 5-6 लाख रुपये खर्च केलाय, 10-12 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलाय, मग तो काय मरणार आहे का, तो जगणारच आहे की. हे काय झालं, हलकट झालं. म्हणजे हलकं माणसाचं मन हलकं असावं, पण हलकट असू नाही बाबा. हलकट माणसाच्या मनाच्या लोकांनी माझ्या नामदेवरायांना कीर्तन करायला लावलं, पण जगाच्या बापानं सुद्धा नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचावं, मंदिर फिरवावं. जगाचा बाप विटेवरती उभा राहिला आणि जगाच्या बापाला नामदेवराय म्हणताय, देवा किती वर्ष झालं, 28 युग झालं विटेवर करकटेवरती हात देऊन उभा आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या राजसकुमार मदनाचा पुतळा. देवा तू एवढा सुंदर आहे, एवढा गोड आहे, पण देवा कधीच कोण तुला नैवेद्य आणत नाही, महाप्रसाद आणत नाही, कधीच कोण तुला खा म्हणत नाही. पण खा म्हटल्याबरोबर जगाचा बाप रडला होता गड्या. ऐका, जगाच्या बापाने म्हणावं, नाम्या आजपर्यंत कितीतरी लोक आले, अरे रती आले, महारथी आले, जपी आले, तपी आले, ऋषी आले, मुनी आले, कीर्तनकार आले, प्रवचनकार आले, गायनाचार्य आले, बरेच येऊन गेलेले नाम्या. ऐकणारे लेकरा बरेच आले, पण आजपर्यंत कधीच कोण खा नाही म्हटलं. पण नाम्या तू खा म्हटल्याबरोबर माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि नामदेवराय म्हणतायत, देवा डोळ्यात पाणी आलं म्हणतोय खरंय, पण मी आणलेला नैवेद्य तुला खावा लागेल, नैवेद्य खावा लागेल म्हटल्याबरोबर जगाचा बाप म्हणतोय, नाम्या मी जर नैवेद्य खाण्यासाठी विटेवरून खाली उतरलो तर माझ्या जागी कोण उभं राहील. नामदेवराय म्हणतात, देवा तुझ्या जागेवरती मी उभं राहतो. अरे जगाचा बाप ज्याच्या सत्तेशिवार झाडाचं पानही हलत नाही रे मायबापानो, त्या जगाच्या बापानं आपल्या नामदेवरायांसाठी विटेवरून खाली उतरावं आणि त्याच जगाच्या बापाच्या जागेवरती जाऊन नामदेवरायांनी उभं राहावं आणि जगाच्या बापाने नामदेवरायांनी आणलेला नैवेद्य ग्रहण करावा. नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा, मूर्ती जेवी दगडाच्या मूर्तीला नामदेवरायांनी जेवण करायला लावलं. एवढा अधिकार त्या नामदेवरायांचा. अशा अधिकार संपन्न एका बाजूने देवावरती प्रेम करतायत, माया करतायत, नैवेद्य खा म्हणतायत, म्हणजे प्रेम माया आहे की नाही. आणि एका बाजूने देवाला भांडतायत, अभंग भांडण्याच्याच प्रकरणातला आहे. एका बाजूने देवाला भांडतायत आणि देवाला म्हणतायत, देवा सांग ना रे देवा, काय वैर केलं होतं रे मी, काय चुकलं होतं रे माझं, की जेणेकरून तू आम्हाला काळाच्या हाती बांधून देतोय, काळासोबत आम्हाला जायला सांगतोय. बसलेले आपण कितीही माझं माझं म्हटलं तर इथं आपलं काही सुद्धा नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला त्या काळासोबत जावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. काळा पुढं कुणाचं काहीच चालत नाही. माझ्या ज्ञानोबरायांचा कधी एकेकादी इतिहास वाचा, ज्ञानोबरायांचा विचार करा. अरे ऐका रे माई बापानो, तुम्हा आम्हाला जगाच्या बापाचं, जगाच्या आईचं प्रेम तरी मिळालं, आपल्या माय बापाचं प्रेमही मिळालं, पण माझ्या ज्ञानोबा माऊलीला साधं आईचं का बापाचं सुद्धा प्रेम मिळालं नाही. त्या माझ्या ज्ञानोबा माऊलीला कधी एकेकाळी लहानशी मुक्ता जाते आणि लहानशी मुक्ता म्हणते, अरे ज्ञानदादा आपला बाप गेला रे, आपली आई गेली रे, अरे ज्ञानदादा सांग ना रे दादा, मी कुणाला बाप मानावं, मी कुणाला आई म्हणावं. माझे ज्ञानोबा राय सांगतायत, ज्ञानोबा माऊली लहानशा मुक्ताला सांगतायत, मुक्ते आपला बाप आणि आपली आई सोडून निघून गेली म्हणून वाईट वाटून घेऊ नको ग मुक्ते. आजपासून तुझा बाप ही मीच आहे आणि आजपासून तुझी आई ही मीच आहे. माझ्या ज्ञानोबा माऊलीनं त्या लहानशा मुक्ताबाईचा बाप आणि आई होण्याचं काम करावं. मायबापानो, संतांना एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला, तुमचं आमचं काय घेऊन बसला. जन्माला आलेल्या प्रत्येकाला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. काळा पुढं संतांचं सुद्धा काही चाललं नाही, त्या नामदेवरायांचं काही चाललं नाही, ज्ञानोबारायांचं काही चाललं नाही. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबा माऊलीनं ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला आणि समाधी घ्यायचा विचार केला. समाधी घ्यायचा विचार केल्याबरोबर आपला निवृत्ती दादा मोठ्या भावाला गुरु करावं, त्याच निवृत्ती दादाने सांगावं, अरे ज्ञाना तुला समाधी घ्यायची खरंय रे ज्ञाना, पण ज्ञाना माझी इच्छा आहे अजून 2 वर्ष तू मृत्यू लोकामध्ये राहावं. माझ्या निवृत्ती दादाने ज्ञानोबा माऊलीला सांगितलं म्हणून 2 वर्ष माझे ज्ञानोबा राय मृत्यू लोकामध्ये राहिले. परत 2 वर्षाचा काळ निघून गेला. परत ज्ञानोबा माऊली निवृत्ती दादाला सांगतायत, दादा 2 वर्ष तुझी विनंती, तुझी आज्ञा पाळीन 2 वर्ष या मृत्यू लोकामध्ये राहिलो रे ज्ञाना दादा, पण दादा आता मला जावं लागतंय, आता मला समाधी घ्यायची. त्यावेळेस लहानशी मुक्ता धावत धावत आली आणि लहानशी मुक्ता म्हणते, अरे ज्ञानदादा निवृत्ती दादानी सांगितलं म्हणून 2 वर्ष राहिला रे ज्ञानदादा, पण
ज्ञानदादा, ह्या तुझ्या लहानशा मुक्ताबाईचं सुद्धा, तुला बहिणीचं सुद्धा ऐकावं लागेल. अजून 2 वर्ष तू मृत्यू लोकामध्ये राहावं अशी माझी इच्छा आहे रे. लहानशा मुक्ताईनं सांगितलं म्हणून माझे ज्ञानोबाराय सुद्धा 2 वर्ष मृत्यू लोकामध्ये राहिले. परत सोपान काका आले आणि सोपान काकांनी सांगितलं, अरे ज्ञानदादा, आपल्या निवृत्ती दादाचा ऐकून, मुक्ताईचा ऐकून तू 4 वर्ष राहिला, पण माझी सुद्धा इच्छा आहे तू अजून 2 वर्ष राहावं. सोपान काकांचा ऐकून सुद्धा माझे ज्ञानोबा माऊली 2 वर्ष मृत्यू लोकामध्ये राहिले. 16व्या वर्षी माऊली समाधी घेणार होते, पण तिघांचं ऐकून अजून किती 6 वर्ष राहिले. 16 आणि 6 किती? 16 आणि 6 आहे का नाही तुमचं गणित चांगलं? पक्का आहे का कच्चं आहे? शाळेत गेलाय ना तुम्ही? पूर्वीसारखी शाळाच राहिली नाही बाबा. आता एवढं अवघड झालं, एवढं अवघड झालं. शिक्षकांपेक्षा पोरच हुशार निघाली. किती हुशार निघाली. एक जण मुलगा शाळेत गेला. शाळेत गेल्या गेल्या गुरुजींना त्याला उभा केलं. मास्तर गुरुजी त्याला म्हटले, गणू उठून उभा राहा. गणू उभा राहिला. गणूला विचारलं सरांनी, शिक्षकांनी प्रश्न केला, बाबा गणू 15 फळांची नावं सांग. किती फळांची? 15 फळांची. गणू म्हटला आंबा. शिक्षक म्हटले व्हेरी गुड. दुसरं चक्कू. शिक्षक म्हटले व्हेरी गुड. तिसरं सफरचंद. शिक्षक म्हटले व्हेरी गुड. आणि गणू जरा शांत बसला. शिक्षकांनी प्रश्न केला, काय रे म्हणे गणू, पहिला आंबा झालं, दुसरं चक्कू झालं, तिसरं सफरचंद झालं. अरे 15 फळांची नावं तुला सांगायला सांगितली रे बाया, पण गणू तू 3च फळांची नावं सांगितली, अजून 12 फळं. ती म्हटला सर 1 डझन केळी. सर म्हटले बाबा 1 डझन केळी 14 झाले. तो म्हटला सर तुम्ही काही शाळेत गेला शिकवताय खरं, पण तुमचं गणित पक्का आहे का? शिक्षक म्हटले का रे बाबा? तो म्हटला सर आंबा, चक्कू आणि सफरचंद हे 3 आणि 1 डझन केळी म्हणजे किती? 12. 12 आणि 3 15 झाली की 15 फळांची नावं. एवढी पोरं हुशार बाबा, किती हुशार आहेत. आणि तसं तुम्ही हुशार आहे ना? तुमचं गणित पक्का आहे का? मॅथ कच्चं आहे का पक्का आहे? हा, वयामानानुसार माझ्या जरा लक्षात राहत नाही बाबा, तुमच्या तरी राहावं. 22 ना का 23? 22 वर्ष ज्ञानोबाराय या मृत्यू लोकामध्ये राहिले आणि 22 वर्षानंतर या जगाचा निरोप घेतला. आणि माझ्या ज्ञानोबारायांना सुद्धा हा देह सोडून जावं लागलं. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतं. तुम्ही कितीही माझं माझं करा रे माई बापानो, अरे जन्माला आलेल्या प्रत्येकाला माझं माझं करणाऱ्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. अरे तुम्ही कितीही माझं म्हटला, तुम्ही म्हणता तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार, तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला कारणतस ढाई ढाई या संसारा पायी, 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 या संसारा पायी. ऐका माय बापांनो, तुम्ही म्हणता बायका पोरं जमीन जुमला गाडी बंगला माझं, पण काही सुद्धा आपलं नाही हो. आपण मेल्यानंतर आपल्या घरातलीच आपल्या पाठीमागचे चोर असतात दादा. ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या दादांनो, तुम्हाला मुलगा झाला की केवढा आनंद होतो. अख्ख्या गावोगावी जाता, प्रत्येकाला गावात जाऊन प्रत्येकाला पेढे देता. काकू मावशी आजी आत्या पेढे घ्या पेढे. विचारलं तुम्हाला कशाचे पेढे? तुम्ही म्हणता मला मुलगा झाला हो, मला वंशाला दिवा झाला. मुलगा झाला म्हणून दादा अख्खे गावभर पेढे वाटता, पण तुम्ही मेल्यानंतर तोच मुलगा तुमच्या डोक्यावरती मडकं फोडतो आणि तुम्ही म्हणता तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर. तू मेल्यावरती मडकं फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला कारणतस ढाई ढाई या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. अरे माझ्या माई बापांनो, आपण कितीही माझं माझं केलं ना, कोणी कुणाचं नाही बाबा. पैसा कितीही कमवा, पैसा आपण कमवल्यानंतर बाबा पैसा सुख देतो का दुःख देतो? बोला बोला ना. पैसा सुख
देतो का दुःख देतो? दुःख देतो ना. मग चला सगळ्यांनी आपापली पाकिट माझ्या जवळ आणा. ऐका, पैसा माणसाला दुःख देतो पण जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पैसा लागतो. पण ऐका रे माई बापानो, गेल्या 10-12 वर्षापूर्वी सरकारनं नोटाबंदी केली होती पण ठोकळा बंदी नव्हती केली. कारण सरकारला माहित आहे मेल्यानंतर नोटा नाही सोबत, मेल्यानंतर कपाळाला ठोकळाच आहे. मग तुम्ही किती पैसा अडका, सगळं माझं करा, मेल्यानंतर आपल्या सोबत येतं ते फक्त आणि फक्त एक मातीचं मडकं. तुम्ही म्हणता तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहतो सडका, तू मेल्यावरती तुझ्या बर मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा ऐका माय बापानो, किती गोड संत महात्म्यांनी सांगितलंय बाबा. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहतो सडका, तू मेल्यावरती तुझ्या बर मातीचा मडका. काय शेवटी मातीत जन्माला आलोय आणि जायचंय कुठं? मातीमध्ये. काल येणार आहे, काळासोबत जावं लागणार आहे. बसलेले तुम्हाला माझा प्रश्न आहे, बोलत चला जरा माझ्यासोबत. काळ माहितीये का तुम्हाला? काळ 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 हा देह कुणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह कुणाचा आहे? काळाचा आहे. काळ माहित आहे तुम्हाला? बसलेले आम्हाला दोनच काळ माहित, एक म्हणजे सकाळ आणि दुसरी म्हणजे संध्याकाळ. दोनच काळाचा विचार करतो, पण अजून 3 काळ आहेत. कोणकोणते? वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ. वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ आणि सकाळ आणि संध्याकाळ. किती झाले? बोला बोला ना. मला कानाचा प्रॉब्लेम आहे, मला ऐकायचं कमी आहे, आधीच मी बहिरे आहे. बोला जोरात. वाटतं का तुम्हाला बहिरे? गैरसमज करून घेऊ नका बाबा. तुम्ही बोललेला आवाज माझ्यापर्यंत यावा म्हणून फक्त बहिरे आहे म्हटलं, पण मी काय बहिरी नाही. समजतंय ना तुम्हाला माझं बोलणं? हा, काय सांगत होते मी तुम्हाला? वयामानानुसार जरा माझ्या लक्षात राहत नाही. माय मावले तुम्ही माझ्याच मराठीतलंय, बोला ना जरा. सकाळ, संध्याकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ. किती झाले? 6, 5. ऐका रे माई बापानो, अरे हे 5 काळ तुम्हाला आम्हाला माहित नसले तरी चालतील, पण या देहाचा आम्हाला कसणारा कधी एकेकाळी तो काळ येणार आहे, तो यमराज येणार आहे आणि त्या काळाच्या, त्या यमाच्या तोंडात तुम्हाला आम्हाला जावं लागणार आहे. काळासारखा इमानदार या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणीच नाही. काळ इमानदार आहे बाबा, काळासारखा इमानदार दुसरा कोणीच नाही. काळ आपल्या जवळ आल्यानंतर प्रत्येकाला काळासोबत जावं लागतं. विचार करा बाबा बसलेले. आज या ठिकाणी या गेलेल्या परिवाराचा हा बाप असेल, हे जनार्दन काका असतील, यांच्या जवळ काळ आलेला असेल. कोण आलेला असेल? का त्यांना काळासोबत जाऊ वाटतं का? बसलेले आपल्याला तरी मरू वाटतं का? मरू वाटत नाही. आज या काकांजवळ काळ आलेला असेल, गेले 1 वर्ष झालं याच परिवारातला हा बाप या परिवाराला सोडून निघून गेलाय. आज सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख होतंय, सगळ्यांना त्यांची आठवण येते, सगळ्यांना त्यांचं नाव काढल्यानंतर, फोटोकडे बघितल्यानंतर रडू येतंय. बरं बसलेले त्यांच्याजवळ काळ आलेला असेल आणि काळ त्यांच्याजवळ आलेला त्यांना कळतोय, त्यांच्याजवळ काळ आलाय त्यांना कळतोय, पण त्यांना जाऊ वाटलं असेल का हो काळासोबत? त्यांना वाटलं नसेल माझ्या पत्नीला सोडून मला मी जावं काळासोबत. त्यांना वाटलं नसेल की आत्ताच माझ्यासोबत असा अपघात होईल, असं माझ्यासोबत, असं माझ्यावरती वाईट वेळ येईल आणि मला काळासोबत जावं लागेल. त्या दोन्ही लेकरांना, या परिवाराला सोडून काळाला सोबत मला जावं वाटत नाही, असं त्या काकांना वाटत होतं. पण काळापुढं त्यांचं सुद्धा काही चाललं नाही रे. काळासारखा इमानदार या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणीच नाही. काळ किती इमानदार आहे. बसलेले बोलत चला जरा माझ्यासोबत. तुम्ही सगळेजण शेतकरी आहे ना? शेतकरी आहे का नाही? किती एकर आहे विचारत नाही, आणि विचारलं तर काही एकरभर तुम्ही माझ्या नावाव करताय का? कसं एकरभर करताय? काय का किती एकर आहे विचारत नाही, आणि विचारलं तर काही एकरभर तुम्ही माझ्या नावाव काय माहित आहे ना? बसलेले बरं शेती आपल्या जमिनीच्या खाली घर करून कोण राहतं? उंदरी घुशी राहतात. एके दिवशी प्रचंड मोठा पाऊस झाला आणि उंदीर मामाला वाटलं आपलं घर जरा जास्तच थंड झालंय, स्वतःचं घर सोडावं, जमिनीवरती फिरून बघावं. उंदीर मामाने स्वतःचं घर सोडलं, जमिनीवरती फिरायला लागले. आता उंदीर मामा बिचारे नाजूक होते, कडक ऊन पडलेलं, आणि उंदीर मामा बिचारे आपले कुट्ट सावली मेथी, कुट्ट सावली मेथी, कुट्ट सावली मेथी, कुट्ट
सावली मेथी करत आपले निघाले. पण उंदीर मामाला एक सावली मिळाली. ती सावली कशाची होती माहितीये का आई? नागानाचा फणा काढलेला आणि ह्या फण्याच्या सावलीला जाऊन बसले उंदीर मामा. नाग बी कसा करतोय उंदराला? उंदीर मामा कशाला उन्हातानाचं इकडं तिकडं फिरताय? यात आपल्या गारव्याला जाऊन बसा. ऐ टाकलं नागानं उंदराला घेऊन काय बघताय माझ्याकडं? ऐका माय बापानो, अरे कधी एकेकाळी त्या नागाच्या तोंडात उंदराला जसं जावं लागलं ना, तसं कधी एकेकाळी या देहाचा मालक असणारा तो काय, तो यमराज येणार आहे आणि त्या काळाच्या त्या यमाच्या तोंडात आम्हाला जावं लागणार आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. देह जाईल जाईल त्याशी कोण दिवस येईल कैसा. दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. कशाचाच भरोसा नाही बापा माय बापांनो. ऐका, ज्याचा काहीच भरोसा नाही त्याचं नाव जीवन आहे आणि ज्याचा भरोसा आहे ना त्याचं नाव मरण आहे. मग या कधी जन्माला आलेल्या प्रत्येकाला जाणं निश्चित आहे. मग आनंदानं हसून खेळून जीवन जगायचं, कारण आयुष्याच्या कॅमेऱ्यात डिलीट नावाचा ऑप्शन नाही माय बापांनो. जन्माला आलेल्या प्रत्येकाला जावं लागतंय. प्रत्येकाला जगाचा विचार करून जीवन जगू नका बाबा. आपल्याला जसं वाटतंय तसं जीवन जगा आणि कधीच कुणावरती विश्वास ठेवायचा नाही. गॅरंटी तुम्हाला देऊन सांगते बाबा, विश्वास खात्रीशिवाय कुणावरती ठेवायचा नाही. विश्वासच माणसानं एकतर कुणावर ठेवू नये. खात्री झाली तरच माणसानं विश्वास ठेवा. कधी कधी खात्री देऊन जरी विश्वास ठेवला तरी त्यात धोका बसतोय बाबा. ऐका, आपण देवाला नारळ फोडायचा आहे म्हणून दुकानदारासमोर जातो आणि दुकानदारासमोर जातो, तो नारळ हातात घेतो, नारळ हलवून बघतो त्यात पाणी आहे का. दुकानदाराला 2-3 वेळा विचारतो, नारळ नासकाय का चांगलाय का, नासकाय का चांगलाय का, नासकाय का चांगलाय का, नासकाय का चांगलाय का. तो नारळ दुकानदाराला विचारतो, आपण नासकाय का चांगलाय का, म्हणून तो नारळ चांगला आहे म्हणून दुकानदार आपल्याला देतो. चांगला असलेला नारळ आपण घेऊन जातो देवा पुढे फोडतो, पण चांगला घेतलेला नारळ सुद्धा देवा पुढे नासका निघतोय. तर माणसाचं काय काय? मग खात्रीशिवाय कुणावरती विश्वास ठेवायचा नाही. आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवला तो माणूस खात्रीचा असला तर माणसानं विश्वास ठेवावा. कुणावरती विश्वास ठेवू नका. या देहाचा काही भरोसा नाही मायबापानो. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं लागणार आहे, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. काळाच्या पुढं कुणाचं काहीच चालत नाही. ऐका, कधी एकेकाळी नामदेवराय जगाच्या बापासमोर जाऊन उभा राहिलेले आहेत आणि जगाच्या बापासमोर उभा राहिलेले असताना कधी एकेकाळी आळंदीचे ज्ञानोबाराय, कधी एकेकाळी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याजवळ जातायत, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतायत आणि त्याच पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला नामदेवराय जगाच्या बापाला माझे ज्ञानोबा माऊली म्हणतायत, अरे देवा ऐकणारे देवा, या जगाचा निरोप घ्यायची इच्छा आहे रे माझी देवा, पण देवा त्याच्या अगोदर तुझ्या नामदेवरायाला सोबत घेऊन तीर्थयात्रा करायची इच्छा आहे. तीर्थयात्रा करायची माऊली तुम्हाला? हो देवा, तीर्थयात्रा करायची. मग माझ्या नामेला तुमच्या सोबत न्यायचंय का? देव म्हटल्या बरोबर ज्ञानोबाराय म्हणतायत, हो देवा मला नामदेवरायांना सोबत न्यायचंय, नामदेवरायांना सोबत न्यायचंय. हो देवा नामदेवरायांना सोबत न्यायचंय म्हटल्या बरोबर जगाच्या बापाच्या डोळ्यात आसू आले. जगाचा बाप म्हणतोय, ऐका माऊली, तुम्ही मला म्हणताय की मला नामदेवरायांना यात्रेला सोबत न्यायचंय, पण माझा नामा अजून लहान आहे. नामा माझे तहाने लहान बाळ, नामा माझा लहान आहे, नामाला माझ्या काही कळत नाही. हो नामा मला सोडून कुठं राहिला नाही, कुठं गेला
नाही, ना मला भूक लागली ना मला तहान लागली तर माऊली ते तुमच्याशी बोलणार नाही. त्याचं लेकरू होऊन तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. एकतर मी माझा नामा कुणाला देत नाही, पण तुम्ही मागितलंय तर मी तुमचा शब्द माघारी घेऊ शकत नाही. मी तुमच्या सोबत नामदेवरायाला यात्रेला पाठवतोय. अरे जगाचा बाप नामदेवराय ज्ञानोबा माऊली सोबत यात्रेला जाताना रडतोय. जगाच्या बापाला सुद्धा वाईट वाटतंय की नामदेवराय जगाच्या बापाला सोडून तीर्थयात्रेला जात आहेत. दिवाळीचा सण जरी आला ना माय बापानो, दिवाळीचा सण आला नामा रावदाशी गेला. अरे दिवाळीचा सण आला तर नामदेवराय अगोदर देवाला उठण्यानं आंघोळ घालायला जायचे, देवाला महाप्रसाद दावायचे. एवढ्या देवाचे लाडके भक्त असणारे नामदेवराय देवाला सोडून गेल्यानंतर देवाला दुःख झालं, देवाला वाईट वाटत होतं. कारण नामदेवरायांना भेटायला ज्ञानोबा माऊली आले होते. ज्ञानोबा माऊलीनं देवाला सांगावं, देवा मला नामदेवरायांना घेऊन यात्रेला जायचंय. ज्ञानोबा माऊलींसोबत नामदेवरायांनी यात्रा केली. यात्रा करून आल्यानंतर कधी एकेकाळी जगाच्या बापाला नामदेवराय म्हणतायत, सांगणारे देवा या जगाच्या पाठीवरती तुझा लाडका भक्त कोण आहे? एकतर माणसाला अहंकार गर्व कधीच असू नये. नामदेवरायांना गर्व की माझ्यासारखा लाडका भक्त जगाच्या पाठीवरती देवाचा कोणीच नाही. नामदेवराय असं म्हटल्याबरोबर नामदेवरायाला देव म्हणतायत, नाम्या तुला वाटतं का या जगाच्या पाठीवरती तूच माझा सगळ्यात लाडका भक्त आहे? नाही रे बाबा, तू नाही माझा जगाच्या पाठीवरती सगळ्यात लाडका भक्त, माझा अजून एक लाडका भक्त आहे. देवा देवा कोण तुझा लाडका भक्त आहे? अरे मी रात्रंदिवस तुझी सेवा करतो, रात्रंदिवस तुझं नामस्मरण करतो, रात्रंदिवस तुझं भजन करतो. अरे एक क्षण सुद्धा तुझं रूप पाहिल्याशिवाय मी शांत बसत नाही. आणि मी एवढं तुझं नामस्मरण भक्ती करून सुद्धा तू म्हणतो की तू माझा लाडका भक्त नाही, दुसराच माझा लाडका भक्त आहे. त्या तुझ्या भक्ताचं नाव काय? माझ्या देवानं सांगावं, अरे आरणमध्ये सावतामाळी नावाचा माझा एक लाडका भक्त आहे. देवा सावतामाळी नावाचा कोण म्हणे तुझा लाडका भक्त आहे? मी एवढी तुझी सेवा करतो पण कोण तो सावतामाळी आहे? कोण तो सावता आहे की जो तुझी भक्ती करतो आणि तू सांगतोय की माझी भक्ती करतो, मला भेटाय, माझं दर्शन घेतो, मला रोज नामस्मरण करतो? कोण आहे तुझा असा लाडका भक्त? मला सुद्धा त्याच्या भेटी करता गेलं पाहिजे, मला सुद्धा पाहायचंय. ज्ञानोबाराय आणि नामदेवराय देवाला प्रश्न करताय. जगाचा बाप म्हणतोय तुम्हाला पाहायचंय का माझा लाडका भक्त? माझ्या जगाच्या बापानं एका सामान्य माणसाचं रूप धारण करावं आणि सामान्य माणसाचं रूप धारण करून जगाचा बाप आरणच्या रस्त्यानं चालत चालत निघालाय. पंढरपूर सोडलं आणि आरणच्या रस्त्यानं चालत चालत माझ्या जगाच्या बापानं साध्या सामान्य माणसाचं रूप घ्यावं आणि सावता महाराजांच्या मध्यामध्ये यावं. सावता महाराजांनी कांदा मुदा भाजी अवघी विठाबाई माझी, असं माझे सावता महाराजांचा मळा होता. त्या मळ्यामध्ये माझे सावता महाराज खुरपायचे, कांदा मुदा सगळं सगळं भाजीपाला लावायचे. कधी एकेकाळी सावता महाराजांना लोकांनी प्रश्न केला, म्हणे महाराज तुम्ही पंढरपूरला जात नाही, कधी जगाच्या बापाला पाहत नाही, मग तुम्हाला पंढरीचा पांडुरंग परमात्मा कशात दिसतो? तर माझ्या सावता महाराजांनी सांगावं, कांदा मुदा भाजी अवघी विठाबाई माझी. माझ्या शेतात कांदा लावलेला आहे, ऊस लावलेला आहे, मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर अवघात झाला माझा हरी. त्या सगळ्या रोपामध्ये सगळ्या पिकामध्ये मला माझा जगाचा बाप दिसतो. सावता महाराज आपल्या मध्यामध्ये पाठामध्ये पाणी वाहत होतं. त्या पाठामधल्या पाण्यामध्ये एका बैलाला पाणी पाजावं, बैलाला बांधून झाडाला लावावं आणि त्याच पाठामध्ये हातपाय धुवावेत. सावता महाराजांनी जगाच्या बापानं सामान्य माणसाचं रूप घेऊन यावं आणि जगाच्या बापाच्या गळ्यामध्ये अलंकार होते. जगाचा बाप सांगतोय, ऐकणार आहे बाबा, मी एक श्रीमंत कुटुंबातला आहे रे, माझ्या पाठीमागं चोर लागले, चोराला माझ्या अंगातले सगळे अलंकार काढून घ्यायचे. अरे बाबा मला लपण्यासाठी कुठेतरी जागा मिळेल का रे? जगाच्या बापानं लपण्यासाठी जागा माझ्या सावता महाराजांना मागितली. पाटामध्ये पाणी वाहत होतं, त्या पाण्यामध्ये जगाच्या बापाचे प्रतिबिंब माझ्या सावता महाराजांना दिसले. सावता महाराजांनी तरीही देवाची चेष्टा केली. सावता महाराज म्हणतात, तुम्हाला लपण्यासाठी जागा पाहिजे का? ऐका ना, ऐका दादा, तुम्हाला लपायचंय ना, तिथं माझा ऊस आहे, त्या ऊसामध्ये लपा. अरे ऊसामध्ये कसं लपू बाबा? दोन चोर माझ्या पाठीमागं लागलेत, एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव नाम आहे. ज्ञान दाखवतं आणि नाम शोधतं. दोन चोर माझ्या पाठीमागे, उसात लपलं तर मी सहज घावेल. जगाच्या बापानं असं म्हटल्याबरोबर नामदेव सावता महाराज गालातले गालात हसतायत आणि सावता महाराज म्हणताय, देवा
काय रे, काय माझी परीक्षा बघतो देवा? खरंच तुला लपण्यासाठी जागा पाहिजे का रे देवा? मला माहित आहे आळंदीच्या ज्ञानोबा माऊली आणि तुझे लाडके लढीवार असणारे नामदेवरायांनी तुला माझी परीक्षा घेण्यासाठी पाठवलंय. देवा खरंच तुला लपण्यासाठी जागा पाहिजे ना? माझ्या सौता महाराजांनी हातामध्ये विळा घेतला, विळानं आपली छाती फाडली आणि जगाच्या बापाला आपल्या हृदयामध्ये साठविला पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. अरे माझ्या सौता महाराजांनी जगाच्या बापाला आपल्या हृदयामध्ये साठवलं. एवढा अधिकार त्या संतांचा आहे. पण ऐका, त्या संतांचं सुद्धा काळापुढं देवापुढं काहीच चाललं नाही. नामदेवराय देवाचं वर्णनही करायचे, देवावरती प्रेमही करायचे, देवावरती भक्तीही करायचे. पण त्याच देवाला नामदेवराय भांडतही होते. कधी एकेकाळी जनाबाईनं जात्यावरती दळण दळावं, जनाबाईनं देवासाठी ओव्या गाव्यात. जनाबाई देवाला म्हणायची, ये ग विठाबाई माझे पंढरीची आई. जनाबाई देवाचं गुणगान गायची, जनाबाई देवाला माझं म्हणायची, देवाचं नामस्मरण करायची. पण एका बाजूनं तीच जनाबाई देवाला भांडायची सुद्धा. जनाबाई देवाला म्हणायची, अरे अरे विठ्या मुलं मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, सती सावित्री चुड्याला आली, तुझं गेलं रे मड, तुला पाहुनी काल रड. जनाबाई देवाला, नाही बाबा नाही, आपला हा अधिकार नाही. शिव्या देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कुणाला आहे? जनाबाईला, संतान नाही. तुकोबाराय श्रेष्ठ, तुकोबारायांपेक्षा जिजाबाई फार श्रेष्ठ आहे. आई तुम्ही फार श्रेष्ठ आहे. तुमच्या इतकं श्रेष्ठ या जगाच्या पाठीवरती कोणीच नाही. लय म्हणजे लयच तुम्ही गोड आहे आई, तुम्ही तर लयच गोड आहे. लय म्हणजे लय गोड आहे बाबा, तुमच्या इतकं गोड कुणीच नाही. तुम्ही सगळं सांभाळता हो माझ्या बापाचं, तुमच्या इतका अधिकार कुणाचाच नाही. बरं बसलेले, मला एक सांगा, तुकोबाराय श्रेष्ठ आहे. तुकोबारायांचं एक लग्न झालं का दोन लग्न झाले? एक लग्न झालं का दोन? तुमचं झालंय का? आहे का गेले? तुमचं काही इथं बसलेले सगळे संन्याशी झाले. तुकोबारायांचं झालंय, तुमचंही. माझं झालं नाही म्हणून विचारते, तुमचं झालंय का? करणार आहे मी, ही 3-4 वर्षानं करणार आहे, माझंही होणार आहे, मला माहित आहे. पण संसारात दुःखच दुःख आहे बाबा. जाऊ द्या. काय तुकोबारायाने एक बायको का दोन बायको? एक का दोन? बरं मला सांगा, हळद लग्नाच्या आधी लावतात का लग्न झाल्यानंतर लावतात? अगोदर. बरं ती लग्नाच्या अगोदर एक आपण हळद लावतो, ते बाजूला राहू द्या. पण आपण इतर वेळेस आपल्याला जखम झाली, दुःख झालं तर आपण काय करतो? हळद लावतो की नाही? कधी जखम झाली, दुःख झालं की आपण काय करतो? त्या जखमेवरती आपण काय लावतो? हळदीचा लेप लावतो. तसं लग्न सुद्धा एक जखमच आहे बाबा. ती जखम होण्याच्या अगोदरच हळद लावावी लागते. अशी जखम होण्याच्या अगोदर आपण हळद नाही लावत, जखम झाल्यावर हळद लावतो. पण लग्न ही फार मोठी जखम आहे, मग जखम व्हायच्या अगोदरच हळद लावावी लागते. तुकोबारायांचं लग्न झालंय. तुकोबारायाने एक बायको का दोन? दोन बायका. तुम्ही म्हणताल ताई तुकोबारायांना दोन बायका, लय हाऊस नव्हती जगद्गुरु तुकोबारायांना दोन बायका करायची. बरं विचार करा, तुकोबाराय गरीब होते का श्रीमंत होते? गरीब का श्रीमंत? विचार करा बाबा, ज्याला एक बायको असताना दुसरी मिळाली, ते गरीब असतील का श्रीमंत? बायको कुणाला नको वाटते? बसलेले बाबा, तुम्हाला वाटतं की नाही बायको असावी? वाटतं की नाही? माझ्याकडे लक्ष द्या, मला जरा बोलत चला. तुम्हाला वाटतं का बायको असावी? नाही म्हणला तरी वाटतं बायको असावी. प्रत्येकाला वाटतं बायको असावी. तुकोबारायांना पण हाऊस नव्हती पहिली असताना दुसरी करायची. पण देवाची खून एवढी उलटे, नाताच्या घराची उलटीचं खून. आई बापानं सांगितलं पहिलीला मुलबाळ होत नाही. आई बापाच्या इच्छेपोटी जगद्गुरु तुकोबारायांना दुसरं लग्न करावं लागलं. पण देवाचं गणित एवढं उलट, गणित एवढं उलट, एवढं उलट. नाताच्या घराची उलटीचं खून. किती देवाचं गणित उलट आहे. दुसरं लग्न केल्याबरोबर अगोदर पहिलीलाच लेकरू झालं.
किती गणित उलट आहे बाबा, लय फार फार उलट आहे. एवढं गणित देवाचं उलट आहे, पण देवा पुढं कुणाचं काहीच चालत नाही. त्या देवाच्या मनात आलं ना मायबापानं आपलं काही सुद्धा चालणार नाही. मग काय वाईट केलं होतं या परिवारानं? सगळ्यांचे लाडके असणारे हे जनार्दन दादा या परिवाराला सोडून निघून गेले. हा टेंबरे परिवार पोरका झालाय, दुःख झालंय. या परिवाराला वाईट वाटतंय बाबा. काय यांचं कर्म चुकलं होतं? काय यांनी कायाचं वाईट केलं होतं? काय यांनी देवाचं वाईट केलं होतं की मध्य अवस्थेमध्ये या जनार्दन दादांना या टेंबरे परिवारापासून पोरकं व्हावं लागलं, या परिवाराला सोडून जावं लागलं. जामदेवरायांनी सुद्धा देवाला म्हणावं, देवा जन्मालाही घालणारा तूच आहे आणि नेणारा सुद्धा तूच आहे. सांगणारे देवा कशा करता आमचा लोकांचा तू वैरी होतो? जसं नामदेवराय देवाला म्हणायचे, देवा तुझा माझा का वैरकार झाला, तसं आज या परिवारातल्या त्या जनार्दन दादांचा भाऊ बहीण आई बाप सगळे सगळे नातेवाईक असतील, काका मावशी मामा त्यांची पत्नी त्यांची मुलं, या सगळ्या नातेवाईकांनी सुद्धा देवाला म्हणावं, देवा काय पाप केलं होतं आमच्या या टेंबरे परिवारानं की जेणेकरून मध्य अवस्थेमध्ये आमच्या या जनार्दन दादांना आमच्यातून घेऊन गेला. सांगणारे देवा तो आमचा का वैरी झाला? अभंगाच्या पहिल्या चरणात तुझा माझा देवा का तुझा माझा देवा का तुझा देवा कार्य वैरकार समाजा देवा कार्य वैरकार हे तुझा माझा देवा कार्य वैरकार 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 हे दुःखाचे डोंगर दाखविसी दुःखाचे डोंगर दाखविसी दुःखाचे डोंगर दाखविसी हे बळे बांधनिया देते काळा हाती बळे बांधनिया देते काळा हाती हे बळे बांधनिया देते काळा हाती बळे बांधनिया देते काळा हाती बळे बांधनिया देशी काळा हाती बळे बांधनिया देशी काळा हाती बळे बांधनिया देशी काळा देवा तुझा माझा कार्य वैरकार दुःखाचे डोंगर दाखविसी. नामदेवरायांनी देवाला म्हणावं, देवा दुःखाचे डोंगर दावले ना, तसं आज या परिवाराने सुद्धा देवाला म्हणावं, देवा तू आम्हाला सुद्धा दुःखाचे डोंगर दावले. ऐका, फुले फुलतात आणि सुकतात, ओढे वाहतात आणि आटतात, तशी माणसं जन्माला येतात आणि एक दिवस या जगातून निघून जातात. आज सगळे फोटो जवळ गेल्यानंतर त्या फोटोकडे पाहिल्यानंतर सगळ्यांना त्यांची आठवण येईल, पण एकदा गेलेला माणूस गेला की पुन्हा दिसणार नाही. फार 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 बाबा त्या बापानं त्या लेकरांसाठी फार कष्ट केलेलं असेल, त्या प्रमोद दादासाठी त्या काजलताईसाठी या बापानं फार कष्ट केलेलं असेल. आज या लेकरांना वाईट वाटत असेल, लेकरांना दुःख झालेलं असेल, त्यांचा बाप त्यांना सोडून निघून गेलाय. बाबा बाप तो बाप असतो, बापा इतका आपल्यावरती कुणीच उपकार करू शकत नाही. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. बाप कसा असावा बाबा? जगात असा बाप असावा की त्या बापामुळे अख्ख्या वंशाला मुक्ती मिळावी असा बाप असावा. खरंच हा बाप सुंदर होता, चांगला होता. या लेकीच्या लग्नासाठी त्या काजलताईसाठी थाटामाटा तो बाप. विचार करा बाबा, बाप कधी कुणासमोर झुकत नाही, वाकत नाही, पण आपल्या लेकीच्या सुखासाठी कधी कुणासमोर न झुकणारा न वाकणारा बाप
त्या लेकीच्या सासू सासऱ्यांपाशी जातून हात जोडतो, सांगतो दादा ते हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय हो, माझी लेक लाडात वाढलेले आहे हो, काही कमी लग्नात झालं असेल, काही चुकलं असेल तर माफ करा, पण माझ्या ताईला माझ्या लेकीला काही बोलू नका, माझ्या लेकरीला ताईला सहन होणार नाही. तो बाप असतो, बापा इतकं आपल्यावरती प्रेम कुणीच करत नाही. या जगात आपल्याला बापाचं ऐका आपल्यावरती आपल्या बापानं केलेलं प्रेम आपल्याला कधीच दिसत नाही, कारण या जगात आपल्या बापा एवढं निस्वार्थी प्रेम आपल्यावर कुणीच करत नाही. माई बापानं नाही, बापासारखं प्रेम कुणी करू शकत नाही. बाप तो बाप असतो. अरे बापाचं प्रेम कधी आपल्याला दिसलंच नाही. ऐका सोशल मीडियावरती काय नांदेडची घटना आहे बाबा, ती मुलगी सांगते माझ्या भावापासून आणि माझ्या बापापासून माझ्या त्या मुलाला आणि त्या मुलाच्या आई बापाला धोका आहे. घटना बघितली असेल तुम्ही ना, वाईट वाटतं बाबा. त्या आई बापाला किती वाईट वाटत असेल. 4-2 वर्ष अरे 20-25 वर्ष ज्या माय बापाने सांभाळलं त्या आई बापाचं आपण होऊ शकलो नाही, आणि 2 वर्षात कुठं नवीन मुलगा आला त्याच्या प्रेमात पडतो आणि त्या आई बापाला आपल्या त्या मुलापासून धोका आहे असं सांगतो. काय हो त्या आई बापाला वाईट वाटत असेल. ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या माय मावल्यानं तुम्हाला माझं सांगणं असेल, आपल्या लेकीला आपल्या मुलीला सांगा तायडे तुला नाही शिकता आलं, नाही डॉक्टर होता आलं, इंजिनियर होता आलं, वकील होता आलं, कलेक्टर होता आलं, नको होऊ ग तायडे, नको होऊ, पण तुला काही बनायचं असेल ना तर चांगला माणूस बन तायडे. तू जीवनात एकच कर, तू काय कर, शिक, मोठी हो, सगळं कर, पण एवढं मात्र ते करत असताना कर की तुझ्या बापाची कधी समाजामध्ये मान खाली जाईल आणि आईला सुद्धा समाजामध्ये मान कधी खाली घालावी लागेल असं फक्त वर्तन करू नको. बाकी तुला जे करायचंय ते कर, जे हवं ते कर, जे शिकायचंय ते शिक, जेवढं मोठं व्हायचंय तेवढं मोठं हो. फक्त विठ्ठलासारख्या बापाच्या डोळ्यात पाणी येईल आणि रुक्मिणीसारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल आणि त्या माय बापाची समाजामध्ये मान खाली जाईल. एवढं फक्त वाईट कृत्य करू नको, बाकी तुला हवं ते कर, एवढं लेकीला सांगा. ती नांदेडची घटना पाहिल्यानंतर वाईट वाटतंय. अरे त्या बापाला असून नसल्यासारखं वाटत असेल, लेकीला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपतो. विचार करा आई, तुम्ही तुमच्या मुलीला बोलता भांडता, तिच्या सोबत काम नाही केलं तर वादही करता, कधी एकेकाळी तिच्या कानाखाली वाजवता, पण हा बाप आहे हो माझा. बाप लेकीवरती एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो, चुकली तरी कधी म्हणत नाही माझ्या ताईडी चुकली म्हणून, कधी बाप त्या लेकीला मारत नाही. या जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त लेकीवरती प्रेम जर कोण करत असेल ना तर तो तिचा बाप असतो. बापाला कधी मारले का ताई तुम्हाला? बाप कधी म्हटलाय का तुला काम कर? बाप कधी बोललाय का तुम्हाला वाईट? अरे बापाला साधं 100 रुपये मागायला गेलो तर बाप आपली लेक आहे म्हणून 200 रुपये काढून देतो. या जगाच्या पाठीवरती बापासारखं प्रेम आपल्याला कोणीच करू शकत नाही बाबा. अरे ही आरती ताई एवढं बोलते, एवढी कीर्तन करत फिरते, कुणाच्या जोरावरती, कुणाच्या ताकदीवरती? अरे माझा बाप माझ्या सोबत असतो म्हणून मला समाजात कुणाला घाबरायची भीती वाटत नाही बाबा. बाप सोबत असताना आपण कुणालाच घाबरू शकत नाही. तुम्ही देवाला पाहिलंय का नाही पाहिलंय हे मला माहित नाही, पण खरंच मी देवाला पाहिलंय. तुम्ही म्हणसाल ताई एवढं तुम्ही महान आहे का, एवढं देवाचं नामस्मरण करता का, एवढं देवाला माझं म्हणता का तुम्हाला देव दिसतो? पण ऐका रे माय बापांनो, मी देवाला आणि देवीला पाहिलंय. कुठं पाहिलंय? अरे माझ्या घरात असणारा माझा बाप म्हणजे माझा देव आहे, आणि माझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारी माझी आई म्हणजे माझी देव आहे. अरे त्या घरात त्या आई बापाकडे पहा, तुम्हाला जगाचा बाप आणि जगाची आई दिसल्याशिवाय राहणार नाही हो, कधी नाही हो, कधी नाही. त्या आई बापालाच इच्छा असते बाबा. विचार करा, जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या लेकराला मिळावं. या जगाच्या पाठीवरती एकमेव असा माणूस आहे की ज्याला वाटतं जे मला मिळालं नाही ना ते माझ्या लेकरांना मिळावं. अरे मी जरी झोपडीत राहिलो असलो ना, माझ्या मुलानं बंगल्यातच राहावं ही इच्छा फक्त एका बापाची असते. अरे मी जर 2 चाकी 2 व्हीलर गाडीवरती गावात फिरलो असलो ना तर माझ्या मुलानं 4 व्हीलर गाडीतच गावात फिरलं पाहिजे. हे फक्त आपल्या बापालाच वाटतं की माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलानं मोठं व्हावं. अरे बापासारखं नाही आपल्यावरती कुणीच प्रेम करू शकत. पण आज आम्ही एवढं बापाला कधी बोलत नाही, बापाजवळ कधी जात नाही. अरे लय हालाचे दिवस काढलेत बाबा. आपल्या बापानं आपल्यासाठी फार कष्ट केलंय बाबा. त्या बापाला कधीतरी बोला, जा त्या म्हाताऱ्या बापाजवळ आणि त्या म्हाताऱ्या बापाला विचारा, बाबा जेवला का? बाबा तुम्हाला बरं वाटतंय का? ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापानो, त्या म्हाताऱ्या बापाला विचारलं ना, बाबा तुम्हाला बरं वाटतंय का?
बाबा तुम्ही जेवला का? त्या बापाला आनंद होतो आणि बाप म्हणतो माझा लेक माझी ताईडी मला जेवलं का विचारते. ज्यावेळेस हे जनार्दन काका असतील त्यांची दोन्ही लेकरं ती काजल ताई तो प्रमोद दादा विचारायला जात असेल बाबा तुम्हाला भूक लागली का? तुम्हाला काही खावंसं वाटतंय का? त्या बापाचं काय सुपावानी मोठं होत असेल आणि तो बाप म्हणत असेल माझी काजल ताई माझा प्रमोद दादा मला जेवलं का विचारते, दवाखान्यात जायचं का विचारते. आनंद वाटतो बाबा त्या बापाला. ऐका त्या काजल ताईनं सुद्धा ऐकावं बाबा. कधीतरी थाटामाटामध्ये लेकीचं लग्न लावायचं म्हणून सगळे वराटी येतात, सुंदर अंगावरती सगळ्यांच्या कपडे असतात, प्रत्येक आलेला अंगावरती कडक इस्त्रीची कपडे असतात, प्रत्येकाच्या अंगाचा परफ्यूमचा वास येत असतो. पण या जगाच्या पाठीवरती त्या मंडपामध्ये एकमेव असा व्यक्ती असतो की सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या अंगावरती एकच शर्ट असतो. अरे प्रत्येकाच्या अंगाचा परफ्यूमचा वास येतो, फक्त आणि फक्त बापाच्याच अंगाचा घामाचा वास येतो. बाबा नाही हो तो बापच आम्हाला कळाला नाही. बाप काय असतो बापाची किंमत कळत नाही. ताई तुम्ही नांदायला जाताना तुमचा बाप रडला नाही का? रडला होता ना? विचारा ना तो बाप रडला होता का नव्हता? नांदायला चालला आई जवळ जाता हे माय हे आई जाती ग म्हणून आईला मिठी मारता, आई जवळ मन मोकळेपणा रडता, बापा जवळ जाता बापाला मिठी मारता. पण रडलेला बाप आपल्याला दिसला नाही. बाप रडत नाही बाबा. बाप विचार करतो मी जर रडलो तर माझी लेक हसत संसार करायला नांदायला जाणार नाही. म्हणून बाप कधीच लेकीच्या गळ्यात पडून रडत नाही. ताईंनो तुम्ही सजलेल्या धजलेल्या फुलाच्या गाडीत जाताना त्यावेळेस माग बाप असतो. मंडपाच्या एका खांबाला डोके टेकून ढसा ढसा रडतो आणि तो बाप आपल्यासाठी सगळ्यांपुढे झुकतो आणि वागतो ना तो आपला बाप असतो. बाबा बापासारखं प्रेम नाही हो नाही कोणीच करू शकत नाही. ऐका दादा अशी बरीच लोक असतात आम्ही कीर्तन करायला गेल्यानंतर सांगतात ताई आमच्या बापानं फार हालाचे दिवस काढले हो, पण आता कुठं सुखाचे दिवस आले होते पण ते देवाला बघवलं नाही होत आई, काहीच बघवलं नाही होत आई. आता खायला घरात अन्न आहे पण आमचा बाप जिवंत राहिला नाही. पूर्वी खायला घरात अन्न नव्हतं पण आमच्या बापाला भूक लागायची. आज घरात एवढं अन्न आहे पण खायला तो आमचा बाप जिवंत राहिला नाही होत आई. ताई पाहिलंच नाही हो आम्ही त्या बापाकडं कधी, ताई बघितलंच नाही हो आम्ही त्या बापाकडं कधी. एका मुलानं बापाला शेवटच्या वेळेस आंघोळ घालायची होती. मुलगा हातामध्ये तांब्या घेतोय आणि बापाला आंघोळ घालायला जातोय, हात थरथर कापतोय आणि त्या मुलाला सगळेजण विचारतायत का रे दादा हात कशा करता थरथर कापतोय, कशा करता डरतोय. तो मुलगा सांगतोय अरे आजपर्यंत बापाला फक्त वरूनच पाहत आलो पण आज खऱ्या अर्थानं दिसतंय बापाची पातान आमच्यासाठी कष्ट करून कितीतरी काळी पडली हो. बाप तो बाप असतो बाबा. बापाला समजून घ्या. जा कधीतरी त्या म्हाताऱ्या बापाजवळ आणि विचारा त्या बापाला बाबा तुम्हाला बरं वाटतंय का? अरे जा त्या म्हाताऱ्या बापाजवळ. अरे आयुष्यभर बाप आपला झोपडीत राहिलाय, त्याच झोपडीचं परिवर्तन आपल्याला बंगल्यात करता आलं पाहिजे. अरे द्या कधी तर त्या बापाला बंगला बांधून. अरे आयुष्यभर आपला बाप गावामध्ये सायकल वरती फिरलाय, त्या सायकलचं परिवर्तन करा ना, 4 चाकी गाडीमध्ये द्या ना बापाला 4 व्हीलर गाडी घेऊन. बाप आपल्यासाठी ऐका सगळी स्वप्न बाजूला सोडून त्याची सगळी स्वप्न बाजूला सोडून रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करतो आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण करतो ना. या जगासाठी माणसाला मरावं लागतं बरं का. जिवंतपणी कधीच तुम्हाला कोण चांगलं म्हणत नाही पण मेल्यानंतर माणूस तुमचं कौतुक केल्याशिवाय. चांगला माणूस मेल्यानंतर माणसं म्हणतात काय गोड काय चांगला माणूस होता. मेल्यानंतर म्हणतात की नाही, मेल्यानंतर सांगतात. वाईट जरी असला तर म्हणतात बरं झालं गावाची घाण गेली. पण आज एवढी लोक एवढ्या लांबून आलेली दिसत आहेत याच्यावरून दिसतंय दादा किती गोड होते किती चांगले होते. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. ऐका सगळ्यांना आवडतं तेच देवाला आवडतं पण तुम्ही जगाला इम्प्रेस करायला जाऊ नका. जगाला काय वाटतं याचा विचार करू नका. तुम्ही दुसऱ्याला काय वाटतं याचा विचार करून वागू नका. स्वतःला काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. तो तसा कपडे घालतोय म्हणजे मीही तशी कपडे घातले पाहिजेत, तो तसा दिसतोय म्हणजे मीही तसं दिसलं पाहिजे, हा असा करतोय म्हणजे मीही तसं केलं पाहिजे हे गरजेचं नाही, हे महत्त्वाचं नाही. जगाला काय वाटतं याचा विचार करायचा नाही, जगाला इम्प्रेस करायला जायचं नाही. अरे स्वतःला इम्प्रेस करा. एक दिवस जग तुमच्यावरती इम्प्रेस झाल्याशिवाय राहणार नाही मायबापानो. म्हणून जगाचा नाही विचार करायचा, आपल्याला जे वाटतं ते करायचं. पण ऐका जगाचा विचार करायचा का नाही करायचा हे बाजूला राहू द्या जरा. पण अगोदर बघा माणसानं माणुसकी कमावी. आज या काकांकडे निश्चित माणुसकी असेल म्हणून
बऱ्याच लांबून बरीच लोक आलेत ऐका. परिवारातला व्यक्ती निघून गेल्यावर परिवारानं 4 दान करायचे असतात. कोणकोणते? अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, वस्त्रदान. ऐका, काकांनी जो विधी केला तो कोणता विधी झाला? पिंडदान विधी झाला. आता कीर्तन उगच कीर्तन करायला बोलवायचं, टाळकरी, गायक, वादक, पकवाजा एवढा खर्च करायचा, एवढा सुंदर मंडप घालायचा, कशा करता? लय पैसा झालाय म्हणून नाही बाबा, नाही. तुकोबरायांच्या बापाचं पुण्यस्मरण, तुकोबरायांच्या बापाच्या पुण्यस्मरणाला कीर्तन चालू आहे आणि कीर्तनामध्ये जगाचा बाप येतोय. तुम्ही म्हणसाल ताई ते संत होते, ते तुकोबराय होते. तुकोबरायांच्या बापाच्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला जगाचा बाप आला होता. मग आज या टेंबरे परिवाराच्या बापाचं पुण्यस्मरण आहे. आज त्या प्रमोद दादाच्या आणि त्या काजल ताईच्या त्या बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त आरतीताई तुमचं कीर्तन आहे. मग या कीर्तनाला, या बापाच्या पुण्यस्मरणाला जगाचा बाप आला असेल का हो? ऐका रे ऐका, कीर्तन हे कीर्तन असतं. लहान महाराजाचं असू द्या, मोठ्या असू द्या, गाजलेला असू द्या, नसू द्या, मुलीचं असू द्या, पुरुषाचं असू, कुणाचंही कीर्तन असू द्या. जिथं देवाचं कीर्तन असतं ना तिथं जगाचा बाप येत असतो. जिथे कीर्तनाची जागा देते पांडुरंग असे उभा. आज निश्चित या परिवाराच्या बापाच्या पुण्यस्मरणाला तो जगाचा बाप कीर्तनाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज या परिवारानं पिंडदान झालं. आता कीर्तन म्हणजेच काय? ज्ञानदान आहे. कीर्तन झाल्यानंतर सर्वांना काय? बोला बोला ना. झालंय आता अन्नदान, महाप्रसाद आहे. महाप्रसाद झाल्यानंतर पाहुण्याने आणलेला पोशाख म्हणजे वस्त्रदान. हे 4 दान केल्यानंतर गेलेल्या या काकांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि काकांचा आत्मा मुक्त होऊन कुठं जाईल? स्वर्गामध्ये जाईल. पण ऐका रे मायबापानो, माणसाला जन्माला आलेल्या प्रत्येकाला जावं लागतंय, मरावं लागतंय. पण माणूस चांगला विचार, चांगलं बोलत नाही, चांगला विचार करत नाही. चांगलं विचार करा, चांगलं कर्म करा, कर्म कुणालाच चुकत नाही. मग तो बाप आपल्याला कळायला पाहिजे. बाप काय असतो, बापाची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावरती किंमत कळल्याशिवाय राहत नाही. अरे आज या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना सगळं काही दिसेल, पण माती आड गेलेला बाप पुन्हा यांना दिसणार नाही. अरे ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापानो, आज आपल्याला सगळ्यांवर बोलायला टाइम आहे, पण कधीच आपल्याला बापाला बोलायला टाइम भेटत नाही. बापाजवळ जाऊन बोलत नाही, बापाला काही विचारत नाही. कधीतरी तुम्ही माझ्या भावासारखे आहात, तुम्ही माझ्या काकासारखे आहात, तुम्ही माझ्या बापासारखे आहात, तुम्हाला माझं सांगणं असेल बाबा, कधीतरी त्या म्हाताऱ्या बापाच्या हातात न मागता फक्त आणि फक्त 100 रुपयाची नोट द्यायची. किती रुपयाची? ऐका रे माय बापानो, अरे न मागता बापाला दिलं ना, बापाचं काही सुपावानी मोठं होतं. बाप अख्ख्या गावामध्ये जातो आणि अख्ख्या गावाला बाप ओरडू ओरडू सांगतो, अरे माझ्या लेकानं, माझ्या ताईडीनं न मागता मला 100 रुपयाची नोट दिली. ऐका रे दादा, रात्रंदिवस आम्ही या गावावरून त्या गावाला कीर्तन करत फिरतो. ही आरतीताई कीर्तन करते, कीर्तनातून पैसे कमवते, पण माझा बाप मला कधी पैसे मागत नाही. मी कीर्तनकार झाले फक्त माझ्या बापामुळे. बाबा आमचं गाव फडकरी परंपरा, आमच्या गावामध्ये कधी कोणत्या मुलीचं कीर्तन होतही नाही, झालंही नाही. फक्त गावचा अभिमान, गावचा स्वाभिमान म्हणून फक्त माझं कीर्तन होतं आणि सगळे गावकरी भजनी मंडळ फक्त माझ्याच कीर्तनाला येतं. मला नाही, लहान 9 वर्षाचे असल्यापासून कीर्तन करायचे, पण मला कीर्तन, भजन, नामस्मरण आवडायचं नाही. का तर सगळे वयस्कर लोक, तिथं आपल्याला किंमत नसायची. मुलगी आहे म्हणून कीर्तनाला साथीला लोक येत नसायची. पण माझा बाप मला सांगायचा, तायडे, मी म्हणायची माझ्या बाबांना, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर काही होऊन मी शिकून मोठी होते. म्हणजे आधी होईल, शिकून मोठी होईल असं म्हणते, म्हणजे आता शिकत नाही असं नाही. आता माझी मास्टर डिग्री कंप्लीट होती, आता माझं MA कंप्लीट झालं, म्हणजे मी शिक्षणही घेते बाबा. पण मी आधी माझ्या बापाला सांगायचे, बाबा मी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, वकील होईल. पण माझा बाप मला सांगायचा, तायडे तुला डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, वकील झालेला आम्हाला निश्चित पाहिजे का तायडे, पण त्याच्या अगोदर तुला आम्हाला कीर्तनकार झालेली पाहिजे. अरे मी कीर्तनकार झाली ना रे माय बापानो, माझ्या बापामुळे झाले. आजही रात्रंदिवस मी कीर्तन करते बाबा, पण माझ्यासोबत रात्रंदिवस प्रवास करणारा मी फक्त जाऊन कीर्तन करण्याचं काम करते. तारीख कुणी दिली, कुठं घेतली, कुणी सांगितलं, सगळं कॉन्टॅक्ट करायचं, सगळं बोलायचं, सगळं काम करायचं माझा बाप करतो. माझा बाप रात्रंदिवस माझ्यासाठी झटतो. मी कीर्तन करून जर पैसे जर माझ्या बापाच्या हातात दिले ना, माझ्या बापाचं काही सुपावानी मोठं होतं आणि माझा बाप अख्ख्या गावाला ओरडून सांगतो, माझ्या ताईने न मागता मला पैसे दिले. तुम्हाला सांगणं असेल बाबा, न मागता बापाला द्या हो पैसे. बापाचा आनंद गगनात मावत नाही, बापाचं काही सुपावानी मोठं होतं. अरे मागितल्यावरती दिले जाते बाबा, त्याला भीक म्हणतात. न मागता दिलं जातं त्याला दान म्हणतात. अरे न मागता तुम्ही 100 रुपये दिले ना, तर काय करेल होतो म्हातारा बाप? कीर्तनकार असून माफी मागून वाक्य बोलते. पूर्वीच्या लोकांना कामं असायची, तो बाप व्यसन करत असेल, तंबाखू खात असेल, आई तो म्हातारा बाप गावातल्या दुकानात जाईल, गावातलं 10 रुपयाची तंबाखूची पुडी आणेल, राहिलेले 80-90 रुपये तो म्हातारा बाप खिशात ठेवेल. त्याचा नात आणि त्याची नात जर शाळेत निघाली ना, म्हातारा दारामध्ये बसलेला बाप असू द्या, तोच म्हातारा बाप त्या नातीला आणि त्या नातवाला हाक मारतो, ए ताईडे, ए सोन्या इकडे ये, धर तुला खाऊसाठी
पैसे धररे न मागता जरी दिले तरी येणार मात्र आपल्याच लेकराकडे येणार रे. तो बाप आपल्याला कळाला नाही. बाप कसा आहे तर ऐका. बाप स्वाभिमानी बाया बाप कणखर करा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब. बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, आई घराचा तो पाया बाप कळस त्यावर. जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कोसळते घर. माझ्या डोळ्यातलं असव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फटक्या सदऱ्याला ऐका रे माय बापांनो, आज या लेकरांना आठवत असेल टाका टाका करून त्या बापांना फटकलेला सदरा शिवून घातलाय. त्या काजल ताईसाठी त्या प्रमोद दादासाठी आज या लेकरांना आठवत असेल. त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उद्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. ऐका गेलाय तो बाप या परिवाराला सोडून निघून. तुम्ही बऱ्याच लांबून बरीच लोक आला. ऐका तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सागराची लाट तू सागराची लाट मी, मग सांग असल्या सागरी कुठली दरी आहे. मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. प्रत्येकाला कुणाच्या ना कुणाच्या खांद्यावरती जावं लागतंय. दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही या ठिकाणी आलाय. तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. निश्चित आज या तुम्ही एवढा सोहळा सुंदर ठेवलाय ना, निश्चित आज या दादांच्या आत्म्याला शांती मिळून आत्मा मुक्त होऊन स्वर्गामध्ये गेल्याशिवाय का करायचं असतं हे. तुम्ही अन्नदान ज्ञानदान पिंडदान वस्त्रदान नाही ना केलं तर तुमच्या घरात सुख समाधान नांदत नाही. काही जण म्हणतात घरात पैशाला पैसा टिकत नाही, तुम्हाला काहीतरी बाहेर वासा लागलेला असेल, सासू सुनाचं पटत नाही. पण हे सगळं कशामुळे घरात होतं. 4 पायाचं 2 पायाचं कापून घरात सुख समाधान येत नाही बाबा. गेलेल्या व्यक्तीच्या ऋणातून तुम्ही जर मुक्त नाही झाला, त्यांच्या आत्म्याला शांती मुक्ती मोक्ष मिळवून दिला नाही ना, तर तुमच्या घरात सुख समाधान कधीच नांदत नाही. मग खऱ्या अर्थानं आता या घरात सुख समाधान नांदल्याशिवाय राहणार नाही. कारण यांनी सगळे विधी केले. गरुड पुराणामध्ये सांगितलंय अन्नदान ज्ञानदान पिंडदान वस्त्रदान करायचं. यांनी 4ही विधी केल्या. आज निश्चित या परिवाराला सुख समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळेजण बऱ्याच लांबून आला. तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांचं गायन ऐकून कीर्तन चालू झाल्यापासून संपेपर्यंत अगदी मनाला प्रसन्न झाल्यासारखं वाटलं असे असणारे माऊली महाराज असतील, आपले गणेश महाराज असतील, दोघांनी उत्कृष्ट असं गायन केलं. दोघांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बाबा दादा तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट असा मृदुंग ज्यांनी वाजवला समाधान महाराज असतील, समाधान दादा तुझंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था भाडळी, त्या वारकरी शिक्षण संस्थेमधले सगळे लहान मुलं असतील त्यांचंही मनापासून धन्यवाद. त्यांना घेऊन येण्याचं काम दादा तुम्ही केलं, तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम पुन्हा पाहता यावा, बघता यावा म्हणून आपल्याला जर कधी या परिवाराला त्यांच्या गेलेल्या या जनार्दन दादाची त्या पत्नीला त्यांच्या कपाळाचं कुंकू त्यांना सोडून निघून गेले हो, किती वाईट वाटत असेल त्या लता काकूंना. त्यांचा पती मध्य अवस्थेमध्ये त्यांना सोडून निघून गेलाय. त्या काजल ताईला वाईट वाटत असेल, प्रमोद दादाला, सगळ्या टेंबरे परिवाराला वाईट वाटतंय. परिवाराला कधी बापाची आठवण झाली, हा झालेला सोहळा परत पाहावा असं वाटलं तर हा झालेला कार्यक्रम आपल्याला पुन्हा बघता यावा, पुन्हा पाहता यावा यासाठी ज्या चॅनलवरती शूट करण्याचं काम केलंय, ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती शूट करण्याचं काम ज्यांनी केलं असा समाधान दादा असेल, तुझं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचाही एक भक्त बाळूमामाचा यूट्यूब चॅनल आहे, त्याचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझा लहानसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं
केलं, ती म्हणजे साऊंड सिस्टीम. ऐका, सिस्टीम इज द बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. ऐका ऐका, सिस्टीम तर बेस्टच आहे, पण ऑपरेटिंग करण्याचं काम सुद्धा दादांनी एक नंबर केलंय. दादा तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझा स्वाभिमान, माझा अभिमान, माझा अस्तित्व, माझं मांगल्य, माझा आधार, माझे गुरुवर्य, माझे वडील या ठिकाणी उपस्थित असतील. ही झालेली सेवा माझ्या वडिलांच्या चरणी समर्पित करते. या ठिकाणी या टेंबरे परिवाराच्या या दादांच्या पुण्यस्मरणाला येण्याचा योग ज्यांच्या निमित्तानं इथं मला आला, असे असणारे माझ्यावरती मुलीसारखं प्रेम करत असणारे विडणीचे आनंद राऊत दादा, आनंद राऊत काका असतील आणि राऊत काकू असतील, अगदी मुलीसारखं माझ्यावरती प्रेम करतात. कुणाचंही कीर्तन असू द्या, कुठंही असू द्या, त्यांना कुणाचं पुण्यस्मरण आपल्या जवळच्या पाहुण्यातलं नातेवाईकाच्यातलं असलं की पहिला कॉल, पहिला फोन आरतीताईला असणार. असे माझ्यावरती मुलीसारखं प्रेम करत असणारे, ज्यांच्यामुळे मला इथं कीर्तनाला येण्याचा योग आला, असे असणारे विडणीचे आनंद राऊत काका असतील आणि राऊत काकू असतील, दोघांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्यांच्यामुळे मला इथं कीर्तनाला येण्याचा योग आला. तुम्ही म्हणसाल काय होत ताई, सगळी आपापली गुंडाळांनी निघाला माघारी. आम्हीच जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का? तुम्ही आहे का गेले? तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे का गेले? 2 मिनिटं घेते कीर्तनाचा शेवट करते. आहे का गेले? रिॲक्शन द्या काहीतरी. गैरसमज करून घेऊ नका, जागे का झोपी गेले असं विचारते बाबा मी. आहे ना सगळे? तुम्ही म्हणसाल ताई सगळी आपापली गुंडाळांनी निघाला माघारी. आम्ही जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का? नाही ना म्हणणार, तुमचीच लेक आहे ना. पण ऐका रे माई बापानो, आज या टेंबरे परिवारानं कैलासवासी, वैकुंठवासी जनार्दन गजानन टेंबरे या दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुमच्या आरतीताईचं, तुमच्या मुलीचं कीर्तन ठेवलं आणि तुमच्या मुलीच्या कीर्तनातून तुम्ही रिकामे हाताने गेला असं करायचं नाही रे माई बापानो. आज तुमच्या आरतीताईच्या, आज तुमच्या मुलीच्या कीर्तनातून तुम्ही तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. काय घेऊन जायचं? बोला बोला काय? तुम्ही म्हणसाल ताई कीर्तन करून बरेच पैसे कमावले की काय? बाबा कशाचे पैसे कमावता? इथं पाया पडून दक्षिणा आम्हाला कोण देत नाही. आई दक्षिणा 50, 100, 200, 300, 400, 500 दक्षिणा. ऐकाय का? आला ना तुम्ही तुमच्या लेकीच्या कीर्तनाला तर तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. ऐका रे माझ्या माय बापानो, काय आहे तुमची संपत्ती? अरे 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही. 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही. तुमचा बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती नाही. तुमच्या बंगल्यासमोर 5-25 लाखाची 4 व्हीलर गाडी म्हणजे तुमची संपत्ती नाही. ऐका रे माझ्या माय बापानो, ना तो बंगला तुमची संपत्ती आहे, ना ती गाडी तुमची संपत्ती आहे, ना तो जमीन जुमला तुमची संपत्ती आहे. अरे तुमच्या पोटी जन्माला आलेली तुमची मुलं आहेत ना, ती तुमची संपत्ती आहे. ती जपा, आयुष्याची संपत्ती जपली म्हणून समजा. बस आज या दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून एवढंच घरी घेऊन जा. ज्यांना 1 मुलगी असेल त्यांनी मला, दुसरी ज्यांना 2 असतील त्यांनी, ज्यांना 3 असतील त्यांनी बोला बाबा पटपट, 3 असतील त्यांनी, चौथी ज्यांना 1 नसेल त्यांनी मला दत्तक घ्या. घेताय का कसं? बरं जाऊ द्या, दत्तक नाही घेता हरकत नाही, 7-12 माझ्या नावावर करा. ऐका विनोदाचा भाग सोडा, पायातली चप्पल तुटली शिवून घालतो. बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा. ही झालेली सेवा कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी जनार्दन गजानन टेंबरे या दादांच्या चरणावरती माझं शिरकमळ ठेवून सेवेला इथंच पूर्ण विराम देते. झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी, माझ्या जन्मदात्या माता पित्यांच्या गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर